आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा संगीता पाटील यांनी आपल्या कार्याची सुरुवात प्रेरणादायी पद्धतीने करत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे येथील जन्मस्थळाला भेट दिली। देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे पोहोचताच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले। तसेच जन्मघर स्मारकात काही वेळ घालवत त्यांच्या विचारांना वंदन केले। यावेळी बोलताना संगीता पाटील आणि पंचायत राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला। यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। या भेटीदरम्यान देवराष्ट्रे ग्रामस्थांकडून त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने त्यांना पुस्तक भेट देण्यात आले। तसेच ग्रामपंचायत आणि महिला वर्गाकडूनही मोठ्या उत्साहात स्वागत झाले। यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करण्यास मला बळ मिळेल अशी भावना संगीता पाटील यांनी व्यक्त केली। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।